कुठला आहे? सेकंड चॅप्टर कोणता आहे? काय सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? डायोड्स अँड ऍप्लिकेशन्स. हे ऍक्च्युली आपला 5th चॅप्टर आहे बरं का. बीई सब्जेक्ट मधला हा 5th चॅप्टर आहे, हे लक्षात असू दे. आणि इलेक्ट्रॉनिक्स मधला हा सेकंड चॅप्टर आहे. ओके. डायोड्स अँड देअर ऍप्लिकेशन्स. डायोड्स अँड देअर ऍप्लिकेशन्स. आता मला एक सांगा, डायोड हा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे का पॅसिव्ह कंपोनंट आहे? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह. का हो ऍक्टिव्ह कशाला म्हणायचं? ऍक्टिव्ह कंपोनंट कशाला म्हणायचं? The components which produce gain. हा, मग जो कंपोनंट गेन प्रोड्यूस करतो त्या कंपोनंटला काय म्हणायचं? त्या कंपोनंटला म्हणायचं ऍक्टिव्ह कंपोनंट. म्हणजे डायोड हा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे. म्हणजे डायोड तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे? गेन प्रोव्हाइड करणार आहे. ओके. आता डायोडमध्ये पण वेगवेगळे टाइप्स असतात. पीएन जंक्शन डायोड असतो, परत झिनर डायोड असतो, परत एलईडी लाईट इमिटिंग डायोड. एलईडीचा लॉंग फॉर्म असतो तो लाईट इमिटिंग डायोड, तो असतो. परत फोटो डायोड असतो. असे वेगवेगळ्या टाईपचे डायोड्स असतात. ओके. त्याच्यामधला जो काय फर्स्ट आहे, पहिला जो काय डायोड आहे तो पीएन जंक्शन डायोड. पहिला जो काय डायोड आहे तो पीएन जंक्शन डायोड. आता पीएन जंक्शन कशाला म्हणायचं? आता डायोड तुम्हाला माहित आहे का? डायोड तुम्ही बघितलाय का कधी? डायोड म्हणजे डायोड बद्दल काय माहित आहे का तुम्हाला? त्याच्याबद्दल किंवा तुम्ही ह्याच्या आधी कधी डायोड हा वर्ड ऐकलेला आहे का? डायोड ऐकलंय का कोणी? माहिती आहे का तुम्हाला डायोड बद्दल काय? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. नाही सर. ओके. आता डायोड काय असतोय बघा, की त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे डायोड्स आहेत. पीएन जंक्शन डायोड पीएन मीन जंक्शन. जंक्शन म्हणायचं जनरली जंक्शन कशाला म्हणतो आपण? रेल्वेचं जंक्शन असतंय बघा, तो काय म्हणायचं जंक्शन? रेल्वे जंक्शन असतं माहिती का? हो. कुठं आहे आपल्या जवळ रेल्वे जंक्शन? माहिती? कुर्डवाडी. कुर्डवाडीचं जंक्शन. स्टेशन्स असतात बरोबर, स्टेशन्स असतात. स्टेशन्स असतात, कन्सेप्ट असतात मध्ये. तर जंक्शन्स कशाला म्हणतो आणि टर्मिनल्स कशाला म्हणायचं? स्टेशन्स कशाला म्हणायचं सांगू शकता? सांगू शकते का? कसं असतंय? ओके. आता हा एक रूट आहे रेल्वेचा, त्याच्यामध्ये असे स्टेशन्स असतात. इथे एक स्टेशन, स्टेशन, इथे एक स्टेशन, इथे एंडला एक असते, ह्या साईडला एक एंडला असतो, इकडे एक एंडला असतो. ओके. आता एक स्टेशन आहे, इथे या स्टेशनमधून असा एक तुमचा रूट असेल, हा एक रूट असेल, किंवा इथून असा रूट असेल, किंवा इथून रूट असेल, असं ह्या स्टेशनपासून. त्यामुळे ह्याला वेगवेगळे स्टेशन्स असतील या ह्याच्यावरती, हे एंडला एक. तसंच सेम हे प्रत्येक रूटला असते, प्रत्येक रूटवर स्टेशन्स असतात एंडला. बरोबर आहे का? असंच असते ना रेल्वेचं स्ट्रक्चर, बरोबर आहे का? असते का असं? जे रूट्स
कुर्डवाडी मधून गाडी तुमची मिरजला पण जाते, तुमची पुण्याला पण जाते, तुमच्या सोलापूरला पण जाते, परत तिकडे हैदराबाद पण जाते. जाते का नाही? जाते का नाही? आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर. हॅलो. अरे मी काय विचारतो त्याचे आन्सर देता येते का नाही तुम्हाला? होय किंवा नाही? तुम्हाला माहित आहे का कुठं कुठं जाते गाडी कुर्डवाडी जंक्शन मधून? बघा काय असतंय, हे जे काय एंडला असतात ना, एंडचं स्टेशन असतं त्या रूटवरचं, एंडचं जे स्टेशन असतं ना शेवटचं, त्याला टर्मिनल्स म्हणायचे. एंडचे असतात का नाही, त्याला टर्मिनल्स म्हणायचं असते. टर्मिनल्स टर्मिनल्स असतात शेवटचे. तिथून पुढे तुमचा रूट नसतो, तिथून पुढे तुमचा रूट नसतो. शेवटचं स्टेशन असतं तर टर्मिनल म्हणायचं असतं. हे स्टेशन्स असतात आणि ह्याला जंक्शन म्हणायचं. या ठिकाणी जंक्शन म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रूट जर एका ठिकाणी कनेक्ट होत असतील, हे दोन रूट्स आहेत की दोन जास्त रूट जर एका स्टेशन पाशी कनेक्ट होत असतील तर त्याला जंक्शन्स म्हणायचं. आलं का लक्षात? जंक्शन कशाला म्हणायचं? हो सर. जंक्शन कशाला म्हणायचं? हा हो हो सगळ्यांच्या लक्षात येते? सगळेजण हो या रेल्वेचं जंक्शन. तसंच याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड असतात, कुठलेही कंपाऊंड असू द्या इलेक्ट्रॉनिक्सचे, त्याच्यामध्ये काय यूज केलेलं असतं तर सेमी कंडक्टर्स असतात. सेमी कंडक्टर्स, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर्स. माहित आहेत का काय सेमी कंडक्टर कशाला म्हणायचं, कंडक्टर कशाला म्हणायचं, इन्सुलेटर कशाला म्हणायचं? हे माहित आहे का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय कंडक्टर? कंडक्टर कशाला म्हणायचो? कंडक्टर कशाला म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विचारतो. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कंडक्टर कशाला म्हणायचं? तर कंडक्टर कशाला म्हणायचं बघा, ज्या मटेरियल मधून तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल, ज्या मटेरियल मधून तुमची इलेक्ट्रिसिटी जर फ्लो होत असेल, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल एखाद्या मटेरियल मधून, तर ते कंडक्टर्स असतात. कारण त्याला इलेक्ट्रिक वाहक, कंडक्टर म्हणजे काय तर वाहक, इलेक्ट्रिसिटी वाहक म्हणून त्याचा यूज होतो किंवा वाहून यूज होतो. आपल्या बसमध्ये पण कंडक्टर असतो. त्या कंडक्टरचा काय पर्पज असतो की तुमचे जे काय सगळे काय पॅसेंजर्स आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम त्या कंडक्टरचं असतं. तसंच त्याचे काही मटेरियल आपण यूज करतो, त्या मटेरियल मधून जर करंट फ्लो होत असेल किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ कंडक्टर. दिस इज कॉल्ड ॲज अ कंडक्टर. आलं का लक्षात? कंडक्टर कशाला म्हणायचं? हो हो कंडक्टर कशाला म्हणायचं लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो सर. हो सर. ओके. आता इन्सुलेटर कशाला म्हणायचं? एक्झॅक्टली अपोजिट आहे, कंडक्टरच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे की ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाहीये त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर म्हणायचं. बघा कंडक्टर्स कशाला म्हणायचं? ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ज्या मटेरियल मधून, तर त्या मटेरियलला कंडक्टर्स म्हणायचं. ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाहीये त्याला इन्सुलेटर म्हणायचं. ओके. आता कंडक्टरचे एक्झाम्पल्स कुठला आहे? तो आयर्न आहे, अल्युमिनियम आहे, जर्मेनियम आहे, जर्मेनियम नाहीये, अल्युमिनियम, परत आयर्न, तुमचं गोल्ड, सिल्वर वगैरे हे सगळे मेटल्स आहेत. ते सगळे जे काही मेटल्स आहेत ते ॲज अ कंडक्टर्स आहेत. इन्सुलेटर कुठले कुठले आहे? तो ग्लास, वुड्स म्हणजे ग्लास म्हणजे काच तुमचं इन्सुलेटर आहे. परत अजून कुठलं? वूड म्हणजे लाकूड, हे तुमचं इन्सुलेटर आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये कॅटेगरी आहेत किंवा तुमचं घ्या, हे पण तुमचं इन्सुलेटर आहे. आता सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर कशाला म्हणायचं जातं बघा, सेमी कंडक्टर मध्ये दोन्हीच्याही प्रॉपर्टीज असतात, कंडक्टरची आणि दोन्हीच्या प्रॉपर्टी. म्हणजे कंडक्टर मध्ये इन्सुलेटिंग प्रॉपर्टी मिक्स करून, म्हणजे सेमी कंडक्टर मध्ये काय असतात? दोन्ही असतात, कंडक्टरची प्रॉपर्टी असते आणि इन्सुलेटरची प्रॉपर्टी असते. अशामध्ये त्याला सेमी कंडक्टर म्हणायचं. आले का लक्षात?
सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं, कंडक्टर कशाला म्हणायचं आणि इन्सुलेटर कशाला म्हणायचं. हो सर. ओके. तर सेमीकंडक्टर मध्ये दोन टाईपचे सेमीकंडक्टर्स असतात. एक पी टाईप सेमीकंडक्टर असते आणि एक एन टाईप सेमीकंडक्टर असते. पी टाईप सेमीकंडक्टर एक असते आणि एन टाईप सेमीकंडक्टर असते. बघा, पी टाईप कशाला म्हणायचं आणि एन टाईप कशाला म्हणायचं. बघा, ज्या मटेरियलमध्ये, एक मिनिट, ज्या सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. बघा, ज्या सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये, आता एक सेमीकंडक्टर मटेरियल आहे, एक पी टाईपचा आहे, एक एन टाईपचा आहे, असं कन्सिडर करू. ओके, हे आहे ते पी टाईपचं आहे, दिस इज युअर एन टाईप सेमीकंडक्टर. दिस इज अवर एन टाईप सेमीकंडक्टर, असं कन्सिडर करू. ओके, आता पी टाईप मध्ये काय असतो, याच्यामध्ये होल्स असतात, होल्स. ओके, होल्स असतात. काय असतात? होल्स. होल्स म्हणजे काय आणि काय असतं बघा, होल्स काय असतात आणि होल्स अँड इलेक्ट्रॉन्स अशा दोन कन्सेप्ट असतात. होल्स हे कॉमनली असं गोल किंवा असं पूर्ण डार्क असं इंडिकेट केलं जातं आणि इलेक्ट्रॉन्स असतात ते असं याच्यामध्ये मायनस असते. होल्स कसे असतात, होल्समध्ये प्लस लिहून प्लसवर असा गोल असतो, प्लस म्हणजे होल. इंडिकेशन आपलं होल्स कसं असतंय, प्लस असतंय आणि याला असा सर्कल केलेला असतो आणि इलेक्ट्रॉन्स असते ते मायनस असतो आणि हे सर्कल केलेला असतो. अशा दोन गोष्टी असतात. होल्स म्हणजे त्या इलेक्ट्रिक चार्ज असतो तो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रिक चार्ज जो असतो त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो. होल्सवरती पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो, होल्सवर आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो. ह्यात होल्स आणि पी आणि एन टाईपचा काय संबंध आहे ते नंतर सांगतो, पण आधी होल्स आणि इलेक्ट्रॉन्स हे लक्षात ठेवा. होल्स कशाला म्हणायचं, त्याच्यावरती पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याला होल्स म्हणायचं, ज्याच्यावरती निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. हे लक्षात आले का सांगा, पॉझिटिव्ह होल्स कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं. होल्स कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं, लक्षात आलंय का. हो ज्याच्यावरती सर. पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असेल त्याला होल्स म्हणायचं, ज्याच्यावरती निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असेल त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. आले का लक्षात सगळ्यांच्या, होल्स कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं. हो सर. ओके, आता पी टाईप मटेरियल मध्ये जे काही मेजॉरिटी कॅरियर्स असतात, मेजॉरिटी कॅरियर्स आणि मायनॉरिटी कॅरियर्स अशा दोन कन्सेप्ट आहेत. पी टाईप मटेरियल मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स असतात ते होल्स असतात आणि मायनॉरिटी कॅरियर्स असतात ते इलेक्ट्रॉन्स असतात. बघा, पी टाईप मटेरियल मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स हे होल्स असतात आणि मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात. आता मेजॉरिटी कॅरियर्स म्हणजे काय आणि मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे काय. मेजॉरिटी कॅरियर्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जेवढे काय चार्जेस आहेत किंवा जेवढे काय पार्टिकल्स ह्याच्यामध्ये असणार आहेत ह्या पी टाईप मटेरियलमध्ये, त्याच्यामधले मॅक्झिमम मटेरियल्स म्हणजे जवळजवळ 95 किंवा 99% ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जचे मटेरियल्स असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्जचे पार्टिकल्स असणार आहेत पी टाईप मध्ये, किंवा एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये असणार इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. पी टाईप मटेरियल मध्ये होल्स प्रेझेंट असतात. मेजॉरिटी कॅरियर्स म्हणजे मॅक्झिमम काउंट हा त्याच्यामध्ये होल्स असणार आहे आणि एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये काय असणार आहेत तर इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे मेजॉरिटी कॅरियर्स कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये मेजर जास्त संख्या कशाची असेल त्याला मेजॉरिटी कॅरियर्स म्हणायचं आणि कमी ज्याची संख्या असेल त्याला मायनॉरिटी कॅरियर म्हणायचं. म्हणजे पी टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स आणि इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स. आणि ई टाईप मध्ये एक्झॅक्टली अपोजिट असते ते पी टाईपच्या. एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स, होल्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स आणि होल्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स. पी टाईप मटेरियल कशाला म्हणायचं आणि एन टाईप मटेरियल कशाला म्हणायचं, आहे का.
समजले का अजून एकदा सांगायचं आहे पी टाईप मटेरियल कशाला म्हणायचं आणि एन टाईप मटेरियल कशाला म्हणायचं ते? समजले सर. सर एकदा रिपीट करा. ओके, मग काय आहे इलेक्ट्रॉन होल्स कशाला म्हणायचं? इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं आणि होल्स कशाला म्हणायचं? What is by electrons and what is holes? आवाज कशाला म्हणायचं? आवाज येत नाही सर. सर आवाज ब्रेक होतोय. हो, ब्रेक होतो सर. आता येतो का? हो सर येतोय. हा, होल्स कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं लक्षात आलंय का तुम्हाला? होल्स कशाला म्हणायचं, इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं? हो. हो सर. हा, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याला होल्स म्हणायचं, ज्याच्यावरती निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. आता मेजॉरिटी कॅरियर आणि मायनॉरिटी कॅरियर कशाला म्हणायचं माहिती आहे का? मेजॉरिटी कॅरियर म्हणजे त्याच्यामध्ये आता एक मटेरियल आहे. ओके, एक मटेरियल आहे. आता हे एक आपलं मटेरियल आहे असं कन्सिडर करू. एक मिनिट. एक मटेरियल आहे किंवा मटेरियल पेक्षा पण एक कन्सिडर करू की एक दुसरे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मेजॉरिटी कॅरियर्स कशाला म्हणायचं आणि मायनॉरिटी कॅरियर कशाला म्हणायचं लक्षात. आता एक असं एक आपलं भांडं आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर एकदम स्मॉल अमाऊंट इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये ऑइल भरलेलं आहे. ऑइल कुठले तरी एखादं ऑइल आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे ऑइल आहे. ओके, इथपर्यंत आपण ऑइल भरलं आणि जे काय राहिलेलं आहे रिमेनिंग त्याच्यामध्ये आपण पाणी भरलं. आता याच्यात मेजॉरिटी कॅरियर कुठला असेल, मायनॉरिटी कॅरियर कुठला असेल? आता रेड कलरनं दाखवलंय ते ऑइल आहे आणि ग्रीन कलरनं जे दाखवलंय ते वॉटर आहे. तर याच्यामध्ये मेजर क्वांटिटी कशाची आहे, जास्त क्वांटिटी कशाची आहे? वॉटरची. वॉटर, म्हणजे वॉटर इज द मेजॉरिटी, मेजर आहे, जास्त आहे. वॉटर इज द मेजॉरिटी कॅरियर आणि ऑइल इज द मायनॉरिटी कॅरियर. आलं लक्षात? मेजॉरिटी कशाला म्हणायचं आणि मायनॉरिटी कशाला म्हणायचं? आले का लक्षात? मेजॉरिटी आणि मायनॉरिटी मध्ये समजलंय का तुम्हाला कशाला म्हणायचं मेजॉरिटी आणि मायनॉरिटी? ओके, तर आता ह्या मेजॉरिटी मायनॉरिटीचाच फक्त फरक आहे की पी टाईप मटेरियल मध्ये होल्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स, होल्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स आणि इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स. म्हणजे ही जे काही पी टाईप मटेरियल असणार आहे ह्या पी टाईप मटेरियल मध्ये मॅक्झिमम काउंट कशाचा असणार आहे? होल्स असणार आहे आणि एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये काय असणार आहेत तर इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आले लक्षात? पी टाईप मध्ये म्हणून हे पी टाईप मटेरियल, कारण याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्याची संख्या जास्त आहे किंवा होल्सची संख्या जास्त आहे. आलंय का लक्षात? हो सर. हो सर. एन टाईप मध्ये याच्या उलट आहे. एन टाईप मध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स, इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स आणि होल्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स आणि होल्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स. समजलं का पी टाईप मटेरियल कशाला म्हणायचं, एन टाईप मटेरियल कशाला म्हणायचं? हो सर. सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके, आता बघा काय सांगितलंय. आता पी एन जंक्शन डायोड, आता पी एन जंक्शन म्हणजे काय, एक पी टाईप मटेरियल असणार आहे आणि एक एन टाईप मटेरियल असणार आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणून त्याला पी एन जंक्शन डायोड म्हटलंय. बघ काय, द पी टाईप मटेरियल अँड एन टाईप मटेरियल्स आर combined together then it forms a junction is known as the PN junction diode.
म्हणजे पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय आहे, एक पी टाईपचं मटेरियल आहे आणि एक एन टाईपचं मटेरियल. हे दोन, एक पी टाईप आणि एक एन टाईप मटेरियल हे आपण एका ठिकाणी कंबाईन करतो. कंबाईन करून जे काय जंक्शन क्रिएट होणार आहे त्यालाच पीएन जंक्शन डायोड म्हणायचं. त्यालाच पीएन जंक्शन डायोड असं म्हणायचं. ओके, म्हणजे काय सांगितलंय बघा, एक पी टाईपचं मटेरियल आहे, दिस इज अ पी टाईप मटेरियल. ओके, दिस इज अवर एन टाईप मटेरियल. एक पी टाईप मटेरियल आहे आणि हे एन टाईप मटेरियल, हे दोन्ही एका ठिकाणी काय केले, तो कंबाईन केलेले आहे. हे काय केलेत, एका ठिकाणी इथं कंबाईन केलेले आहेत. एक टाईप पी टाईप मटेरियल आणि एक एन टाईप मटेरियल हे काय केले, ह्या मिडल लाईनला इथं काय केलं, तो कंबाईन केलेलं आहे. बरोबर आहे का? इथं काय केलंय, तिथं कंबाईन केलेले आहेत. हे तुमचं पी टाईप मटेरियल असेल, पी टाईप. हे तुमच्या इकडे एन टाईप मटेरियल. पी टाईप आणि एन टाईप ज्या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे याला जंक्शन म्हणायचं. हे जे काही रेड कलरची लाईन दाखवली, ज्या ठिकाणी आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियल कनेक्ट करतो त्याला जंक्शन म्हणायचं. दोन मटेरियल्स एकमेकाला कनेक्ट करतो किंवा कंबाईन करतो ज्या ठिकाणी, त्याला जंक्शन म्हणायचं. दिस इज द जंक्शन. आले का लक्षात, जंक्शन कशाला म्हणायचं? हो सर. पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल आपण ह्या पॉइंटला कनेक्ट केलेले आहेत किंवा कंबाईन केलेले आहेत. ज्या ठिकाणी ते एकमेकाला कनेक्ट करतोय आपण, दिस इज द जंक्शन. दिस इज द जंक्शन. मग काय हो, पी एन जंक्शन, ह्याला काय म्हणायचं, पी एन जंक्शन. म्हणजे पी टाईपचं आणि एन टाईपचं मटेरियल आपण इथं कनेक्ट केलं आहे म्हणून दिस इज द पी एन जंक्शन. म्हणून यालाच पी एन जंक्शन डायोड म्हणायचं. आलं का लक्षात? पी एन जंक्शन. आता पी टाईप कशाला आणि एन टाईप कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी ते पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल ज्या ठिकाणी आपण कनेक्ट करतोय, दिस इज द पी एन जंक्शन डायोड. हे ज्या ठिकाणी कनेक्ट करतोय, दिस इज द जंक्शन. दिस इज द पी एन जंक्शन. आले का लक्षात? हो सर. हो सर. ओके, पी एन जंक्शन. आता हे सिम्बॉल आहे, सिम्बॉल ऑफ पी एन जंक्शन. कसा आहे बघायचं सिम्बॉल, पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल कसा आहे बघा. ओके, असा सिम्बॉल असतो. आता डायोडला काय असते, दोन टर्मिनल असतात डायोडला. आतापर्यंत आपण टर्मिनल्स बघितले नव्हते की कुठले त्याला टर्मिनल नावं असतात. आपले पाठीमागचे चॅप्टर आपण बघितला, त्यामुळे सगळे पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आपण स्टडी केले होते. त्याच्यामध्ये आपण कसाही ते कॉम्पोनंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याला चार्ज पोलॅरिटीज नसल्यामुळे तो आपण कसाही कनेक्ट करतो. पण हा ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आहेत म्हणून याला पोलॅरिटीज असतात. आता हे साईड असतो तो ॲनोड असतो. ॲनोड हा कॅपिटल ए ने इंडिकेट केलं जातं बरं का. दिस इज इंडिकेटेड बाय कॅपिटल ए. दिस इज द कॅथोड. असं ते या साईड असं ते कॅथोड टर्मिनल असते आणि हे असं ते कॅपिटल के ने इंडिकेट केलं जातं. कॅपिटल के ने, हा त्याचा सिम्बॉल आहे. आलं लक्षात सिम्बॉल कसा आहे. आता ॲनोड कसं कुठं असते, कॅथोड कुठं असते ते ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. पी टाईप मटेरियल साईडला असतं ते ॲनोड असते आणि एन टाईपच्या मटेरियल असतो तो कॅथोड असतो. पी टाईपच्या साईडला असतो तो ॲनोड असतो आणि एन टाईपच्या साईडला असतो तो कॅथोड असतो. आले का लक्षात त्याच्यामध्ये पण. समजले का सिम्बॉल त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. हो सर. सिम्बॉल ऑफ ॲनोड समजलाय का, सिम्बॉल ऑफ डायोड समजलाय का. हो सर. बघा तुम्ही जर आता ह्याच्यामध्ये ह्या सिम्बॉलमध्ये जर ह्या साईडला जर ॲनोड दाखवला आणि इकडे जर कॅथोड दाखवलं तर तो चुकीचा आहे. ॲनोड हा ह्या साईडलाच पाहिजे आणि कॅथोड हा ह्या साईडलाच पाहिजे. येतं का लक्षात. उलट्या पोलॅरिटीज द्यायच्या नाही. तुम्ही म्हणणार इकडे कॅथोड देऊन इकडे ॲनोड देऊ, तसं चालत नाही. जसा हा सिम्बॉल आहे ज्या साईडला त्याचे ॲनोड आहे तोच ॲनोड त्या साईडला कॅथोड पाहिजे. आले का लक्षात. लक्षात आलंय का. हो सर. हो सर. ओके,
मग हा सिम्बॉल आहे ॲनोड आणि कॅथोड. त्याचं इथं मी तुम्हाला दाखवल्यासारखं सेम कन्स्ट्रक्ट केले आहेत सर्कलनं आणि डॉट डॉटनं इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले आहेत. ज्या ठिकाणी दोन्ही हे पी टाईपचं मटेरियल आहे, एन टाईपचं मटेरियल आहे, दोन्ही मटेरियल ज्या ठिकाणी कनेक्ट केले दिस इज द जंक्शन. पी साईडचं जे काही टर्मिनल आहे ते ॲनोड टर्मिनल आहे आणि एन टाईप जे काही मटेरियल आहे, एन टाईपचं मटेरियलच्या साईडला जे काही टर्मिनल आहे ते कॅथोड टर्मिनल आहे. नाही इथं सांगितल्यासारखं याच्यामध्ये होल्स दाखवले आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. पी टाईपच्या साईडला जे काही टर्मिनल आहे दिस इज युअर ॲनोड टर्मिनल आणि एन टाईपच्या मटेरियलच्या साईडला जे काही टर्मिनल आहे दिस इज द कॅथोड टर्मिनल. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आले लक्षात? आले का? हो सर. हो सर. कन्स्ट्रक्शन समजलंय का सगळ्यांना? हो. ओके. आता याचं फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर. आता काय असेल ज्या ठिकाणी जंक्शन आहे ना, हे जंक्शन आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये इथं जंक्शन आहे बरोबर ना, हे जंक्शन, जंक्शनच्या इथे एक डिप्लेशन लेअर तयार होत असतो. जंक्शनच्या तिथे एक डिप्लेशन लेअर तयार होत असतो. आता डिप्लेशन लेअर म्हणजे काय आहे ते बघू आपण याच्यामध्ये. ओके, हे पी टाईप मटेरियल आहे, ही एन टाईप मटेरियल आहे. ओके, आता डॉट डॉट निश्चित डॉट स्मॉल स्मॉल डॉट दाखवलेले ते इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ही सर्कलला दाखवलेले ते होल्स आहेत. एक डॉटची संख्या जास्त आहे म्हणजे मेजॉरिटी कॅरियर्स काय आहेत तो ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय आहेत तर होल्स आहेत. एकदम थोडेच आपले हे आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याच्यामध्ये एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये होल्स आहेत. ओके, त्याचं डिप्लेशन लेअर इथं जंक्शन आहे, ही जंक्शन आहे, त्याच्या कडेलाच डिप्लेशन लेअर फॉर्म होत असतो, तयार होत असतो. आता डिप्लेशन लेअर कशामुळे तयार होत असतो ते बघा. त्याच्यामध्ये काय दिलंय, फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर कसा फॉर्म होत असतो. फिगर अबो शोज दॅट द फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर ऑफ पी एन जंक्शन डायोड. आता ह्या फिगर थ्रू आपण काय करणार आहे तर डिप्लेशन लेअर कसा फॉर्म होतोय तो बघणार आहे. ओके, आता डिप्लेशन in which p-type material act as an anode terminal of diode and n-type and having positive charge. बघा इथे काय सांगितले, in which p-type material act as an anode terminal. म्हणजे p-type material ला जे काय टर्मिनल आहे ते anode terminal आहे, anode terminal of diode and having positive charge. ह्याच्यावरती p-type मध्ये कुठलं चार्ज असणार आहे हो, पॉझिटिव्ह, कारण त्याच्यामध्ये होल्स आपले मॅक्सिमम असणार आहेत. ओके, म्हणजे जे काही पी टाईप मटेरियल आहे त्या मटेरियलच्या साईडचं जे काही टर्मिनल आहे दिस इज युअर ॲनोड टर्मिनल अँड दिस इज द पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यावरती जे काही चार्ज असणार आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. इन पी टाईप मटेरियल कंटेन फ्री इलेक्ट्रॉन्स कॉल्ड एज द मायनॉरिटी कॅरियर्स. मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स म्हणजे पी टाईप मटेरियलमध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, मेजॉरिटी मायनॉरिटी म्हणजे एकदम मिनिमम अमाऊंटमध्ये इलेक्ट्रॉन्स असणार. दिस इज द मायनॉरिटी चार्ज, मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये असणार आहे, त्यालाच मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असं म्हणायचं. होल्स आहेत मायनॉरिटी जे काही इलेक्ट्रॉन्स ते लक्षात, जी क्वांटिटी मायनॉरिटी मध्ये असेल जो पॅरामीटर दिस इज द फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे these are the free electrons. ओके, तसे एक्झॅक्टली अपोजिट एन टाइप मध्ये आहे. आता एन टाइप मध्ये काय आहे, इन एन टाइप मटेरियल ऍक्ट एज अ कॅथोड टर्मिनल ऑफ डायोड अँड हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय एन टाइपचं जे काही मटेरियल आहे ते तुमचं एन टाइप साठी, एन टाइप मटेरियलला जे काही टर्मिनल आहे दिस इज युअर कॅथोड टर्मिनल आणि ह्या एन टाइप मटेरियलवरती तुमचा कुठला चार्ज असणार आहे तर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. निगेटिव्ह चार्ज का असणार तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत. इन एन टाइप मटेरियल कंटेन फ्री होल्स कॉल्ड एज मायनॉरिटी होल्स. आता फ्री होल्स का असणार आहे तो काय, मायनॉरिटी ह्याच्यामध्ये काय आहेत होल्स आहेत. पी टाइप मध्ये मायनॉरिटी काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे पी टाइप मटेरियल मध्ये तुमचे फ्री काय असणार आहेत इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. एन टाइप मध्ये तुमचे फ्री काय असणार आहेत तर होल्स असणार आहेत. आले का लक्षात इथपर्यंत? इथपर्यंत लक्षात आलंय का? हॅलो
आले का लक्षात इथपर्यंत? हो सर. ओके, म्हणजे पी टाईप मटेरियल मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, एन टाईप मटेरियल मध्ये तुमचे फ्री होल्स असणार, कारण दीज टू आर द मायनॉरिटी कॅरियर्स. दीज टू आर द मायनॉरिटी कॅरियर्स. In N type material, holes are the minority. In P type material, electrons are the minority. The small region on both sides of p-n junction depleted or deposited charge carrier is known as the depletion layer. काय सांगितले बघा, the small region on both sides of p-n junction depleted or deposited charge carrier is known as a depletion layer. बघा काय आहे त्याचं मिनिंग काय आहे. ह्या डिप्लेशन, ह्या जे काही जंक्शन आहे आपलं, हा जंक्शन, ह्या जंक्शनच्या दोन्ही साईडला बघा, जंक्शनच्या दोन्ही साईडला हे जो काही जंक्शन आहे, या दोन्हीच्या साईडला, जंक्शनच्या दोन्ही साईडला जे काही चार्ज डिपॉझिटेड होणार आहेत किंवा डिप्लेटेड तिथं गोळा होणार आहेत किंवा जमा होणार आहेत, डिपॉझिट होणार आहे. लक्षात घ्या बघा, हा तुमचा जंक्शन आहे. दिस इज युअर जंक्शन. ओके, इथं बघा, दिस इज युअर जंक्शन. इथं आपलं काय आहे तर जंक्शन आहे. ओके, दिस इज अवर जंक्शन. या जंक्शनच्या दोन्ही साईडला जे काही चार्ज डिपॉझिट होणार आहेत, याच्याजवळ जे काही चार्ज डिपॉझिट होणार आहेत, आता पी टाईप मध्ये, पी टाईपच्या साईडला इथं निगेटिव्ह चार्ज जनरेट होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री असणार आहेत. म्हणून ते जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ज्यावेळेस त्याला सप्लाय अप्लाय करू त्यावेळेस ते जंक्शनच्या इथं डिप्लेट होतील, जमा होतील. आणि एन टाईप मटेरियलमध्ये जे काही फ्री असणार आहेत होल्स, ते होल्स इथं जमा होतील. येते लक्षात? ज्यावेळेस आपण याला सप्लाय अप्लाय करू त्यावेळेस पी टाईप मटेरियलमध्ये काय होते, आपले फ्री इलेक्ट्रॉन्स होते. ते फ्री इलेक्ट्रॉन्स तुमचे ह्या जंक्शनच्या जवळ जमा होतील. आणि एन टाईप मटेरियलमध्ये जे काही तुमचे फ्री होल्स होते, ते फ्री होल्स तुमचे जंक्शनच्या ह्या साईडला इथं जमा होते. आणि इट फॉर्म्स द डिप्लेशन लेअर. त्यालाच काय म्हणायचं तर डिप्लेशन लेअर म्हणायचं. आले लक्षात डिप्लेशन लेअर कशाला म्हणायचं? डिप्लेशन लेअर कशाला म्हणायचं लक्षात आलंय का? सर एकदा रिपीट करता का? सर एकदा रिपीट करा. ओके, हा बघा, आता मला सांगा पी टाईप मटेरियल मध्ये आपले काय फ्री होते हो? इलेक्ट्रॉन्स फ्री होते का होल्स फ्री होते पी टाईप मटेरियल मध्ये? होल्स. होल्स. फ्री म्हणतोय मी, फ्री. इलेक्ट्रॉन्स होते, इलेक्ट्रॉन्स फ्री होते ना. पी टाईप मटेरियल मध्ये आपले काय होते? इलेक्ट्रॉन्स फ्री होते. आणि एन टाईप मटेरियल मध्ये काय फ्री होते? होल्स. ओके, मग एन टाईप मटेरियल मध्ये होल्स फ्री होते, पी टाईप मटेरियल मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री होते. ओके, ज्यावेळेस आपण ॲनोडला आणि कॅथोडला ज्यावेळेस सप्लाय अप्लाय करू, ज्यावेळेस काय तर सप्लाय त्याला अप्लाय करू, त्यावेळेस हे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स और फ्री होल्स आहेत ह्या साईडचे, ते कुठं जमा होतात तर ह्या जंक्शनच्या साईडला जमा होतात, इथं ह्या एवढ्या रिजनमध्ये. ठीक आहे, म्हणजे पी टाईप मधले जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ते फ्री इलेक्ट्रॉन्स इथं जमायला स्टार्ट होते. ठीक आहे लक्षात? ते फ्री इलेक्ट्रॉन्स ते पी साईडला, तुमच्या जंक्शनच्या पी साईडला तुमचे जमा होतील. आणि एन टाईप मटेरियल मधले जे काय होल्स आहेत, ते जंक्शनच्या एन साईडला तुमचे जमा व्हायला स्टार्ट होतील. कधी? ज्यावेळेस तुम्ही ॲनोडला आणि कॅथोडला सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस. येते का लक्षात? इथं म्हणजे ह्या साईडला तुमचे काय होईल? होल्स जमा होतील, ह्या साईडला तुमचे इलेक्ट्रॉन्स जमा होतील. आणि हा जो काही लेअर आहे इथून इथपर्यंतचा जे काही चार्ज जमा झालेला आहे जंक्शन जवळ, दिस इज द डिप्लेशन लेअर. हाच तुमचा डिप्लेशन लेअर आहे. आलं का लक्षात कशाला म्हणायचं डिप्लेशन लेअर? आले का आता तरी लक्षात? ज्यावेळेस सप्लाय अप्लाय करू ॲनोडला कॅथोडला, त्यातले हे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते इथं जमा होणार आहेत जंक्शन जवळ. आणि इकडले फ्री जे काही होल्स आहेत ते ह्या साईडला जमा होणार जंक्शनला. आणि त्याच्यामुळे तुमचा डिप्लेशन लेअर तयार होणार आहे. त्यालाच डिप्लेशन लेअर म्हणायचं. चार्जचा पॉझिटिव्ह और निगेटिव्ह होल्स आणि
इलेक्ट्रॉनचा जो काही लेअर इथं तयार होईल जंक्शन जवळ, जंक्शनच्या दोन्ही साईडला, दिस इज द डिप्लिशन लेअर म्हणायचं. आले का लक्षात आता? हो सर. हो सर. हो सर. ओके. झालं फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर. बघा काय आहे बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. बायसिंग आता दोन टाईपचं बायसिंग असतं त्याच्यामध्ये, फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग. आता फॉरवर्ड मध्ये काय असतं आणि रिव्हर्स मध्ये काय असतं आपण बघू. बायसिंग म्हणजे काय बघा, अप्लाय एक्सटर्नल पॉवर सप्लाय टू पीएन जंक्शन डायोड, देन इट कॅन बी ऑपरेटेड इन फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस इज कॉल्ड ॲज बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. म्हणजे काय सांगितले, तुम्ही जे काही एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करणार आहे, त्या एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करण्याच्या मेथडवरून त्याचे दोन टाइप्स आहेत बायसिंगचे. एक फॉरवर्ड बायसिंग, सेकंड इज द रिव्हर्स बायसिंग. बघा जो का तुम्ही एक्सटर्नल सप्लाय त्याला अप्लाय करणार आहे डायोडला, त्या डायोडला सप्लाय अप्लाय करण्याच्या प्रोसेसमधून त्याच्यामध्ये दोन टाईपचे बायसिंग आहेत, एक फॉरवर्ड बायसिंग आणि एक रिव्हर्स बायसिंग. आता ते फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होते आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होते हे आपल्याला बघायचं. आता फॉरवर्ड बायसिंग मध्ये कन्स्ट्रक्शन ते कनेक्शन कसं असते बघा. हा डायोड आहे, हे ॲनोड आहे, हे कॅथोड आहे. हे साईडचं टर्मिनल कॅथोड आहे, ह्या साईडचं टर्मिनल ॲनोड आहे. आता हे एक्सटर्नल सप्लाय आहे, दिस इज द एक्सटर्नल सप्लाय और बॅटरी आहे. आता ह्या ॲनोडला कुठलं टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे हो? बॅटरीचं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलंय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि कॅथोडला कुठलं टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे? निगेटिव्ह. 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 आता मला सांगा ॲनोड टर्मिनल कुठल्या साईडच्या मटेरियलला होतो? पी साईडला होता का एन साईडला होतं ॲनोड टर्मिनल? पी साइड. पी साईडला. आणि पी साईड मध्ये कुठला चार्ज होता? पी साईड मटेरियल वरती कुठला चार्ज होता? पॉझिटिव्ह चार्ज होता का निगेटिव्ह चार्ज होता? निगेटिव्ह. अरे पी साईड मध्ये कॅशी संख्या जास्त असते, होल्स असतात का इलेक्ट्रॉन्स? मॅक्सिमम होल्स. होल्स म्हणल्यानंतर कुठला चार्ज असणार आहे त्याच्यावरती? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे ॲनोड हा तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, येते लक्षात बघा. तुमच्या डायोडचं ॲनोड टर्मिनल हे तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, कारण त्या ॲनोड टर्मिनल वरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे पी साईड मटेरियल वरती. आणि कॅथोड मध्ये काय कशी संख्या जास्त होते? पॉझिटिव्ह वरती. कॅथोड वरती कुठला चार्ज होता? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे कॅथोड टर्मिनल तुमचं कुठलं टर्मिनल असणार आहे? डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल. ॲनोड टर्मिनल इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड टर्मिनल इज अ निगेटिव्ह टर्मिनल. आले का लक्षात? इथपर्यंत लक्षात आलंय का? हो सर. हा. मग ॲनोडला जर पॉझिटिव्ह, म्हणजे हे ॲनोड इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड. म्हणजे हे पॉझिटिव्ह टर्मिनलला तुमच्या बॅटरीचं जर पॉझिटिव्ह कनेक्ट केलं आणि निगेटिव्हला जर निगेटिव्ह कनेक्ट केलं तर तुमचं काय आहे? फॉरवर्ड बायसिंग आहे. येते का लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, ॲनोडला जर पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आणि कॅथोडला जर निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं तर तुमचा तो डायोड हा फॉरवर्ड बायसिंग मध्ये ऑपरेट होणार आहे. समजलंय का? हो सर. समजलंय का सगळ्यांना? फॉरवर्ड बायसिंग मध्ये कसं असतंय, ॲनोड टर्मिनल हे तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे. त्या ॲनोड टर्मिनलला जर तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय केला आणि कॅथोड टर्मिनलला जर निगेटिव्ह सप्लाय अप्लाय केला तर दिस इज द फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड. दिस इज द फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड. आले लक्षात? बघा तेच खाली सांगितलंय. द ॲनोड टर्मिनल ऑफ डायोड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी and cathode terminal of diode is connected to the negative terminal of battery. That process is known as a forward biasing of diode. आले लक्षात? Anode terminal is connected to positive terminal of battery. Cathode terminal of diode is connected to the negative terminal of battery. At that time, this is the forward biasing of diode. आले लक्षात? हो सर. ओके. आता नेक्स्ट पॉइंट काय बघा. In forward biasing, the maximum current flows through the diode, hence the resistance is very low.
फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतं, तुमच्या डायोड मधून मॅक्सिमम करंट फ्लो होत असतो. येते का लक्षात? त्याच्यामधून तुमचा काय असतो मॅक्सिमम. कारण काय फॉरवर्ड बायसिंग मध्ये जो काय डिप्लेशन लेअर आहे, डिप्लेशन लेअर वरती बघितला, हा डिप्लेशन लेअर कमी असतो, मिनिमम असतो, त्याची साईज कमी असते. ह्या डिप्लेशन लेअरची जी काही विड्थ असते ती कमी असते फॉरवर्ड बायसिंग मध्ये, म्हणून याच्यामधून मॅक्सिमम करंट फ्लो होत असतो. कशामध्ये? फॉरवर्ड बायसिंग मध्ये. हेन्स द रेजिस्टन्स इज व्हेरी लो. म्हणजे जर मॅक्सिमम करंट फ्लो होत असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. इन फॉरवर्ड बायसिंग द विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर इज व्हेरी स्मॉल. इथे सांगितलंय बघा, डिप्लेशन लेअरची विड्थ काय असणार आहे? कमी असणार आहे. समजले का फॉरवर्ड बायसिंग? हो सर. सगळ्यांना, ऑल स्टुडंट्स, हो फॉरवर्ड सर. बायसिंग समजलंय का? हो सर. हो हो सर. सर. आता रिव्हर्स बायसिंग एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट रिव्हर्स आहे. आता मला सांगा, ॲनोडला कुठल्या टर्मिनल कनेक्ट केलंय हो? निगेटिव्ह. Negative. ॲनोड टर्मिनल आपलं डायोडचं ॲनोड टर्मिनल हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे का निगेटिव्ह टर्मिनल आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. Positive. टर्मिनलला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे बॅटरीच. आणि कॅथोडला काय कनेक्ट केलं हो इथं? पॉझिटिव्ह. 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 म्हणजे Positive. कॅथोड हे तुमचं निगेटिव्ह टर्मिनल आहे डायोडचं. मग डायोडच्या निगेटिव्ह टर्मिनलला बॅटरीचं पॉझिटिव्ह कनेक्ट केलंय, डायोडच्या पॉझिटिव्हला बॅटरीचं निगेटिव्ह कनेक्ट केलंय, म्हणजे रिव्हर्स कनेक्ट केलंय. बरोबर ना? उलट कनेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो सर. म्हणून दिस इज द रिव्हर्स बायसिंग. हो. त्या लक्षात, म्हणून याला रिव्हर्स बायसिंग ऑफ डायोड म्हणायचं. ओके. तर काय बघा, आता ह्याच्यामधून तुमचा करंट फ्लो होणार नाहीये बरं का. ॲनोड मध्ये असं कनेक्शन केल्यानंतर ह्याच्यामधून तुमचा करंट फ्लो होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जे काही डिप्लेशन लेअरची जी काही विड्थ आहे ती विड्थ इन्क्रीज झालेली असेल, जास्त असेल ॲज कम्पेअर टू फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग मध्ये जी काही विड्थ होती त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ जास्त असणार आहे. ओके. बघा, द ॲनोड टर्मिनल ऑफ डायोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी and cathode terminal of diode is connected to the positive terminal of battery. That process is known as the reverse biasing of diode. डायोडचं ॲनोड टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं असेल आणि डायोडचं कॅथोड टर्मिनल जर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं? रिव्हर्स बायसिंग म्हणायचं. तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं? रिव्हर्स बायसिंग ऑफ डायोड. ओके. आणि त्याच्यामध्ये द रिव्हर्स बायसिंग, इन द रिव्हर्स बायसिंग नो करंट फ्लोज थ्रू द डायोड, हेन्स रेजिस्टन्स इज व्हेरी हाय. रिव्हर्स बायस मधून तुमच्या डायोडमधून, रिव्हर्स बायसिंग मध्ये तुमच्या डायोडमधून करंट फ्लो होणार नाही. त्याच्यामुळं त्याचा जो काही रेजिस्टन्स असणार आहे तो जास्त असणार आहे. त्याचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो जास्त असणार आहे. इन रिव्हर्स बायसिंग द विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर इज व्हेरी लार्ज. जी काही डिप्लेशन लेअरची विड्थ असणार आहे लार्ज असणार आहे, जास्त असणार आहे. समजले का फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ डायोड? हो सर. सगळ्यांना, ऑल स्टुडंट्स, फॉरवर्ड बायसिंग हो. अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ डायोड समजले का? हो सर. हो सर. ओके. ठीक आहे. आता जे काय पुढचा जो काय पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता